नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी तुम्ही मोबाईलवरून फॉर्म भरलाय नारी शक्ती दूत ॲपवरून आणि अनेकांकडनं चुका झालाय। कोणी जन्मतारीख चुकीची टाकली आहे, कोणी मोबाईल नंबर चुकीचा टाकलाय, कोणाचा आधार क्रमांक किंवा जे डॉक्युमेंट अपलोड केले ते चुकीचे अपलोड केलेले आहे। आता तुम्हाला एक संधी मिळते आहे की याच ॲपमध्ये एडिट ऑप्शन आलेलं आहे। त्या ॲपवरून आपण काय करू शकतोय, जी पण आपण माहिती भरली आहे चुकीची ती आपण एडिट करू शकतोय। मग अनेकांचं पतीचं नाव चुकलंय, आडनाव चुकलं आहे, जन्मतारीख चुकलंय, त्या सगळ्या चुका तुम्ही इथे सुधारू शकताय। यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, ॲप अपडेट करायचं आहे। त्यानंतर मी जी प्रोसेस तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतोय, स्क्रीन रेकॉर्ड करून दाखवतोय, जस्ट तुम्हाला ती फॉलो करायची आहे आणि ती फॉलो करून जे पण तुमचं चुकलंय ते तुम्हाला बरोबर करून घ्यायचं आहे। लक्षात घ्या, तुम्हाला फक्त एकदाच संधी मिळणार आहे, त्यामुळे थोडंसं वाटलंच तर आज नाही उद्या नाही 2-3 दिवसानंतर तुम्ही ते एडिट केलं तरी चालेल। घाईघाईत करू नका, कारण की अनेकांना इतकी घाई झाली आहे फॉर्म भरायची की कसं आपण फॉर्म भरून टाकतो असं झालंय। पण असं करू नका। भले सध्या तुमच्याकडे ते डॉक्युमेंट नाही, अनेकांकडे रेशन कार्ड नाही आहे, मग सेल्फ सर्टिफिकेट झालं, हमीपत्र झालं, यावर व्हिडिओ टाकलेला आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळून जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करून तुमच्याकडे जे डॉक्युमेंट नाही त्याच्या बदल्यात हे पण भरू शकताय। आता तर ज्या 65 वर्षापर्यंतच्या महिला आहे त्यांना सुद्धा हे फॉर्म भरता येणार आहे, या योजनेचा फायदा घेता येणार आहे। यावर नवीन GR आलाय, त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ टाकलाय। आता एडिट कसं करायचं ते सांगतो, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर नवीन आला असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राइब केलं असेल तर करून ठेवा, आणि तुम्हाला काही अडचणी येत आहे तर लाईव्ह व्हिडिओ चाललाय, तुम्ही कमेंट सुद्धा करू शकताय। सगळ्यात पहिले हे ॲप आहे, पण ही जी ॲप आहे ती ही जुनी ॲप आहे। तुम्हाला ही ॲप अपडेट करून घ्यावी लागेल। त्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला प्ले स्टोअरवर यायचं आहे। प्ले स्टोअरवर आल्यानंतर ही जी ॲप आहे ही अपडेट करून घ्या। तुम्ही बघू शकता ही ॲप अपडेट झालेली आहे। ॲप ओपन करा। ॲप ओपन केल्यानंतर बघू शकता इथे ॲप लॉग इन झालेलं आहे। याच्यामध्ये आता तुम्हाला जे अर्ज तुम्ही केलेले आहे, हे केलेले अर्ज या ऑप्शनमध्ये तुम्हाला दिसेल। या केलेल्या अर्ज या ऑप्शनवर क्लिक करा। इथे बघू शकता जो फॉर्म भरलेला याची सगळी माहिती आलेली आहे। आता हे जे फॉर्म आहे इथे तुम्ही एडिट करू शकता। एडिट करण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला त्या फॉर्मवर क्लिक करायचं आहे। फॉर्मवर क्लिक केल्यानंतर इथे बघू शकतात अर्जदाराची संपूर्ण माहिती, तुम्ही केलेल्या कागदपत्रे, ही सगळी डिटेल्स इथं आलेली आहे। आता एडिट करण्यासाठी या वरती राईट कॉर्नरला तुम्हाला एडिट हा ऑप्शन दिसतोय, याच्यावर क्लिक करा। एडिट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही ते बघू शकतात भरलेल्या अर्जामध्ये फक्त एकदाच बदल करता येईल। म्हणजे तुम्ही जर हा लक्षात घ्या, एकदाच तुम्ही चूक दुरुस्त करू शकतात, परत ही चूक दुरुस्त करता येणार नाही। त्याच्यामुळे काळजीपूर्वक ही माहिती भरा। ओके केल्यानंतर आता तुमच्या समोर सगळी माहिती दिसेल। या फॉर्ममध्ये जी पण काही तुम्हाला माहिती बदलायची आहे ती तुम्ही इथून डायरेक्टली बदलू शकता। जर तुम्हाला तुमच्या नावात बदल झाला असेल तर इथे नाव टाकून तुम्ही ते नाव सबमिट पुन्हा एकदा करू शकता, किंवा तुमच्या लग्नापूर्वीचे नाव, जन्मतारीख किंवा तुमचा जो ॲड्रेस असेल त्याच्यात बदल झाला असेल तर ही सगळी माहिती तुम्ही इथून अपडेट करू शकतात। मोबाईल नंबर चुकला असेल किंवा काही पण प्रॉब्लेम आला असेल ऑनलाईन फॉर्म भरताना, बँक डिटेल्स चुकली असेल ती पण इथे तुम्ही टाकून भरू शकतात। आणि जर समजा तुमच्याकडून तुमचे जे कागदपत्रे ते चुकीचे अपलोड झालेले असेल, चुकीचे अपलोड झालेले डॉक्युमेंट कसे तुम्हाला बदलायचे, यासाठी इथे राईट कॉर्नरला हा जो बिनचा ऑप्शन दिसतो याच्यावर क्लिक केला तर हा जो डॉक्युमेंट आहे तो डिलीट होऊन जाईल। त्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही तोच डॉक्युमेंट टाकून एडिट करा। आता इथे ॲक्सेप्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा फॉर्म सबमिट करायचा। माहिती अपडेट केल्यानंतर हा जो फॉर्म आहे हा एडिट होऊन जाईल आणि त्यानंतर तुमचा अर्ज पात्र होऊन जाईल। अशा पद्धतीने हा अर्ज तुम्ही एडिट करू शकता। जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।